पालिकेतील हॉकर्स माफिया सफाई कामगार बनला 100 कोटींचा मालक. एकेकाळी मुंबईला आपल्या दहशतीच्या जोरावर वेठीस धरणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचं कंबरडं मुंबई पोलिसांनी मोडून काढलं. बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती, चित्रपट निर्माते, अभिनेते इतकंच नव्हे तर रस्त्यावर छोटा मोठा धंदा करणारे फेरीवाले यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा हप्ता हे गँगस्टर्स वसूल करीत होते. त्यामुळे मोठमोठे बिल्डर्सच नाही तर फेरीवाल्यांमध्येही या गुंडांची जबरदस्त दहशत पसरली होती. कालांतराने कित्येक नामचीन गुंड पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले. त्यामुळे या गँगस्टर्सचं आर्थिक पिळवणुकीचं भय व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना उरलं नाही. मात्र आज या गुन्हेगारांची जागा आता मुंबई महापालिकेतीलच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे वसुली एजंट्स म्हणून वावरणाऱ्या हॉकर्स माफियांनी घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. या सर्व हप्तेखोर एजंट्सचा म्होरक्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा लाडका रवींद्र जाधव उर्फ रवी जाधव याची मुंबईतील फेरीवाल्यांमध्येच नव्हे तर महानगरपालिकेचे प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्येही प्रचंड दहशत माजली आहे, असे अनुज्ञापन मुख्य कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. याची शहानिशा केल्यानंतर भयानक सत्य बाहेर आलं आहे. सामान्य फेरीवालीच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेच्या सी विभागातील छोटे मोठे व्यापारीही याच्या दहशतीने त्रस्त झाले आहेत. फेरीवालेच नव्हे तर व्यावसायिकांनी देखील याला दुजोरा दिला आहे. कोण आहे हा रवी जाधव? त्याची पार्श्वभूमी काय आहे? त्या भागात आम्ही आपल्यासमोर थेट फोन कॉलमधून मांडणार आहोत. नमस्कार, मी अमित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्डमधील लायसन्स विभागाच्या गोदामात साफसफाईचं काम करणारा एक हरकाम्या म्हणजेच रवी जाधव. दिवसभर गोदामात साफसफाई, लहान सहान कामं करायची आणि त्या बदल्यात फेरीवाल्यांचा जप्त करण्यात आलेला भाजीपाला रात्री घरी न्यायचा, हा याचा नित्यक्रम. त्यावरच तो त्याचा उदरनिर्वाह चालवायचा. हळूहळू आपल्या बुद्धिचातुर्याने या हरकाम्याने सी विभागातील तत्कालीन वरिष्ठ लायसन्स अधिकारी आणि नंतर यथावकाश अनुज्ञापन विभागाच्या अधीक्षक या उच्च पदावरून निवृत्त झालेल्या आणि त्याच्या जन्मगावातील निवासी असणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या सहाय्याने महापालिकेतील अधिकाऱ्यांशी ओळख प्रस्थापित केली आणि त्याच जोरावर त्याने चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून मुंबई महानगरपालिकेत शिरकाव केला. तिथूनच याच्या भ्रष्टाचाराचा प्रवास सुसाट वेगाने सुरू झाला. गोदामात साफसफाईचं काम करणाऱ्या या झाडूवाल्याने आज प्रचंड बेहिशेबी माया गोळा केली आहे. कित्येक हॉटेल्स, चारचाकी वाहनांची सर्व्हिस स्टेशन्स, कित्येक फ्लॅट्स साध्या कामगार असलेल्या रवी जाधव आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACBच्या कारवाईत उघडकीस आले आहे. याने त्याच्या गावी कित्येक एकर जमिनीवर बेनामी आमराई उभारली असून याचा थांगपत्ता देखील याने ACBला लागू दिला नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. गोदामात अनेक वर्ष झाडलोट करणारा रवी जाधव या चतुर्थ श्रेणी कामगाराने आज कित्येक कोटींची माया जमवली असल्याचा सर्वत्र बोलबाला झाला आहे. महापालिकेतीलच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सहाय्याने एजंट्सच्या संघटित टोळ्या उभ्या करण्यात आल्या असून मुंबईतील सर्व फेरीवाल्यांकडून हप्ता वसुलीचे काम हे एजंट्स राजूसपणे करत असल्याचे उघडकीस आले आहे. अतिक्रमण विरोधी वरिष्ठ निरीक्षक आणि वाहन निरीक्षक यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स महापालिकेतील IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तपासले तर त्याचे पुरावे समोर येतील. त्यांनी याची शहानिशा केल्यास या भ्रष्टाचारात त्यांचा कितपत सहभाग आहे किंवा नाही हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल. अनुज्ञापन विभागाशी संबंधित असलेल्या यातील कित्येक हप्तेखोरांच्या ACBने सापळा रचून मुसक्याही आवळल्या आहेत. अनधिकृत बेशिस्त फेरीवाल्यांना गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणे, त्यांच्याकडून हप्ता वसूल करणे, त्यांना संरक्षण देणे अशी समाजविघातक कृत्य हे हॉकर्स माफिया करीत आहेत. या अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींची संख्याही लक्षणीय असल्याचे दादरकर नागरिक सांगत आहेत आणि त्याचे विदारक सत्य आम्ही आमच्या पहिल्या भागात पुराव्यांसह दाखविले आहे आणि महापालिका आयुक्तांसह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे यामागचं जर्जरित वास्तव अधिकृतरित्या मांडलं आहे. पण कारवाई शून्य. मागील 4 वर्ष मुंबईवर प्रशासनातील बाबूशहांचं राज्य होतं. त्यामुळे बेबंदशाही माजली आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट वळू इतके उन्मत्त आणि बेलगाम झाले आहेत की ते स्वतःला जनतेचे सेवक नाही तर मालक समजू लागले आहेत. त्यांना लगाम घालणं गरजेचं आहे. पालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या संगनमताने हे हॉकर्स माफिया मागील कित्येक वर्षांपासून आपलं रॅकेट चालवित असल्याचा आरोप जनता करीत आहे. त्याचा पर्दाफाश आम्ही थेट पोलखोल यातून करणारच आहोत आणि त्यासाठी समाजाच्या अनेक स्तरांवरून आम्हाला संपर्क करण्यासही सुरुवात झाली आहे. मुंबईतील सर्व पादचारी मार्ग आणि
गल्लीबोळांमध्ये अनधिकृत बेशिस्त फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यांवरून चालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे भांडूप पश्चिम येथील बेस्ट बसचा अपघात. बेस्ट प्रशासनानेही या विषयावर अनेक वेळा संबंधितांशी लेखी पत्रावर केला आहे, अशी माहितीही मिळाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर मुंबई उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. तुम्ही मुंबई अतिक्रमण करणाऱ्यांना आंदण दिली आहे का? असा संतप्त सवाल न्यायालयाने महापालिकेला केला आहे. यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी या अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका सोयीसुविधा पुरवित आहे. हे भयंकर असून अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्यासारखंच आहे, अशा परखड शब्दात न्यायालयाने महापालिकेला सुनावले आहे. रोहिंग्या, बांगलादेशी आणि बेशिस्त फेरीवाल्यांवर नियंत्रण आणणं ही मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांची घटनात्मक जबाबदारी आहे. पण दररोज या नवनवीन बेशिस्त फेरीवाल्यांची भरच पडत आहे. किंबहुना यांची संख्या आटोक्यात आली तर या हॉकर्स माफियांचं काळ्या पैशांचं साम्राज्यच उद्ध्वस्त होईल. महापालिकेतील काही भ्रष्ट आणि पैसे खाण्याचा आजार जडलेल्या अधिकाऱ्यांचंच या हॉकर्स माफियांना अभय असल्याचा आरोप आता जनता करू लागली आहे. याच संघटित पद्धतीने हफ्ता वसूल करणाऱ्या हॉकर्स माफियांपैकी एक असलेला रवी जाधव. एकेकाळी साधा सफाई कामगार असलेल्या या रवी जाधवने आपल्या एजंट्सचं जाळं निर्माण केलं आहे, असं सूत्रांकडून समजतं. याच रवी जाधववर ACBने कारवाई करूनही त्याला पुन्हा अनुज्ञापन विभागात सामावून घेण्यात आलं. इतकंच नाही तर त्या विभागातून तो सुखेनैव निवृत्तही झाला आहे. आजही तो त्याचं रॅकेट सुरळीतपणे चालवित आहे. पण खोट्या प्रकरणात अडकलेले आणि क्षुल्लक प्रशासकीय चुकीमुळे महापालिकेतीलच काही कर्मचारी, अधिकारी आजही निलंबित आहेत. आता पुन्हा थोडं रवी जाधवकडे वळूया. वरळीचा राजन लांबे, प्रभादेवीचा संतोष धुरी, शेवडीचा जोशी आणि रवी जाधव ही चौकडी पालिकेच्या गोदामात झाडलोट करण्याची कामं करायची. त्यातील रवी जाधव आणि राजन लांबे यांना महापालिकेने आपल्या सेवेत सामावून घेतले, तर संतोष आणि शेवडीचा जोशी हे हरकामेच राहिले. कालांतराने राजन लांबे डोईजड झाल्यानंतर त्याचा रवी जाधव याने शिताफीने काटा काढल्याचे बोलले जात आहे. राजन लांबे याने रवी जाधवच्या टोळीत राहूनच स्वतःच्या तसेच पत्नी आणि मुलाच्या नावावर वरळी, लेबर कॅम्प तसेच न्यू लेबर कॅम्प या ठिकाणी मालमत्ता विकत घेतली. त्याला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पद्धतशीरपणे अडकवण्यात आलं. तर प्रभादेवीच्या संतोषला देखील रवी जाधव यानेच बाजूला केल्याचे बोलले जात आहे. VP रोड पोलिसांनी संतोष धुरी याला गजाआड केले होते. 1 महिना तो आर्थर रोड कारागृहात सरकारी पाहुणचार घेत होता. शेवडीचा जोशी याला C विभागातील गोदाम सोडून परागंदा व्हावे लागले. त्यानंतर रवी जाधवला प्रतिस्पर्धीच न उरल्यामुळे रान मोकळं मिळालं आणि हळूहळू केवळ C वॉर्डातच नाही तर महापालिकेच्या 9 वॉर्डांमधील सर्वच फेरीवाल्यांमध्ये रवी जाधवच्या नावाची रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्या दलालांमार्फत दहशत निर्माण झाली. दादर विभागातील रोहिंग्या आणि बांगलादेशी फेरीवाल्यांची कायदेशीररित्या हकालपट्टी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या एका राष्ट्रीय स्तरावरील महिला कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना वडाळा गोदामातील भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून महापालिकेने संगनमताने खोट्या केसमध्ये अडकविल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. हे कमी झालं की काय म्हणून त्या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या महिला पदाधिकारी यांच्या पुरुष कार्यकर्त्याला थेट पाकिस्तानमधून मोबाईलवर धमकवले गेले. मात्र इतक्या गंभीर गुन्ह्याची केवळ अदखलपात्र म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याचा गांभीर्याने विचार आता महाराष्ट्र राज्य आणि भारत सरकारच्या गृह विभागाने करून या प्रकरणी ठोस कारवाई करावीच हवी, अशी मागणी आम्ही थेट पोलखोल या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे गृहमंत्री यांना करीत आहोत. मुंबई महानगरपालिकेमध्ये साधा कामगार असणारा रवी जाधव आज इतका उन्मत्त झाला आहे की या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट पाकिस्तानमधून त्यांच्या हस्तकांकडून धमकवण्यापर्यंत याची मजल गेली आहे. त्याच्या या भ्रष्ट साम्राज्याच्या आड येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अगदी राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचे कुटील राजकारण हा खेळत आहे. एक चतुर्थ श्रेणी कामगार राहिलेल्या रवी जाधव याची अफाट संपत्ती, त्याच्यावर ACBने केलेली कारवाई, त्याची सद्यस्थिती आणि त्याला चौकशीचा फार्स करून पाठीशी घालणारे महापालिकेचे चौकशी अधिकारी यांचीही चौकशी का होऊ नये याची पोलखोल आम्ही पुढील भागात करणार आहोत. खाजगी झाडूवाला म्हणून लागलेला आणि नंतर BMCच्या चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून रुजू झालेल्या या निवृत्त कामगार रवी जाधवच्या कुकर्मांचा सविस्तर लेखाजोखा थेट पोलखोलच्या पुढील भागात आम्ही मांडणार आहोत. आमचा विषय आवडला असेल तर लाईक करा, पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि समविचारी असाल तर हा व्हिडिओ
आपल्या संबंधित परिजनांत शेअर करा. जय हिंद, जय भारत.